इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। आप देख रहे हैं खानदेश टुडे न्यूज, जनता की आवाज। नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश चौधरी, आदरणीय दादाभाऊ विकास भाऊ, आदरणीय सीओ साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय चौधरी, इतर असलम सर, रजनीजी, सगळ्यांचं नाव पाठांतरच आहे। भाजपचे तालुका अध्यक्ष, शिवसेनेचे या ठिकाणी उपस्थित विधानसभा सदस्य व सगळे पदाधिकारी प्रथमतः मी आपल्या नशिराबाद नागरिकांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी बहुमत देऊन आदरणीय पिंटू शेट यांना या ठिकाणी विजय केलं, त्याच्याबरोबर नगरसेवकांना विजय केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो। मला आठवतं की मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये आम्ही या बिल्डिंगचं उद्घाटन केलं आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की नशिबाचा माणूस असेल जो नगराध्यक्ष होईल, कारण की दोन्हीच योग्य तुमची होती। उद्या कोण नगराध्यक्ष पहिले होते आणि ज्यावेळेस नगरपालिकेचा चाळा जाईल त्यावेळेस पहिलं नाव तुमचं या इतिहासामध्ये असेल आणि त्यावेळेस कोण नगरसेवक होते त्यांचंही इतिहासामध्ये नाव असेल। त्यावेळेस कोण पालकमंत्री होते तसं हा विरोधाचा जरी भाग असला तरी मी ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की आपण निवडणुकीमध्ये इतकी सुंदर निवडणूक झाली। आपण एकमेकांच्या विरुद्ध लढलो, गावामध्ये शिवसेनेच्या विरुद्ध राष्ट्रवादी होती, एमआयएम होती, भाजपच्या विरुद्ध राष्ट्रवादी होती, एमआयएम होती, अपक्ष होते, पण गावाने इतकं शांततेत निवडणूक केली। एकही किरकोळ घटना या गावाच्या निवडणुकीमध्ये झाली। याला स्पोर्ट्समॅनशिप म्हणतात। हारलो तर हारलो, जिंकलो तर जिंकलो। आता आम्ही धरणगाव नगरपालिकेमध्ये हारलो, आम्हाला नगरसेवकाच्या उमेदवाराला 14,500 मत आहे, पण नगराध्यक्षाच्या उमेदवाराला 10,000। आमचे 23 पैकी 15 नगरसेवक आहे, पण आमचा नगराध्यक्ष नाही, म्हणजे सेनापती गेला, आपण सैन्य आहे। पण आम्ही त्या आलेल्या नगराध्यक्षाच्या आम्हाला निवडून दुसऱ्या दिवशी ते मला घरी भेटायला आले। आम्ही त्यांचं स्वागत केलं, त्या लोकांनी त्यांना मान्य केलं, तर गुलाबरावांनी त्यांना मान्य केलं पाहिजे। त्यांचं आम्ही त्या ठिकाणी यथोचित स्वागत केलं आणि त्यांना आश्वासन दिलं की धरणगावमध्ये जी कामं सुरू आहेत ती बंद नाही होणार, आम्ही ती कामं करत राहू। नशिराबादचं तर रेकॉर्ड आहे की नगरपालिका येण्याच्या पहिले ही जी सगळी मंडळी आहे सगळ्यांनी 319 कोटी रुपयाची कामं त्या काळामध्ये मंजूर करून घेतली। आज धरणगावचा सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे, तो आम्ही लवकरात लवकर आपल्याला वर्षभराच्या आत तो सोडून टाकू एवढी खात्री आम्ही नशिराबादच्या लोकांना या ठिकाणी देणार आहोत। या ठिकाणी गावाचे रस्ते, जे मेन रस्ते आहेत ते फक्त आम्ही सुरू करू शकत नाही का, आज जर ते सुरू केले तर पाईपलाईन केल्यानंतर पुन्हा ते खोदावे लागतील, म्हणून आपण मेन रस्ते करत नाही। ज्या दिवशी पाईपलाईन टाकली जाईल, नशिराबाद जितके सुंदर रस्ते असतील तसे धरणगावमध्ये आपण रस्ते केले, त्याच पद्धतीचे ट्रेडिंगचे रस्ते आपण या ठिकाणी करणार आणि सुंदर धरणगाव ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे सुंदर नशिराबाद ही आपली कल्पना आहे। आणि मला खात्री आहे की त्याच्याकरता आपल्याकडे राज्य सरकार आहे, नगर विकास मंत्री आहे, पालकमंत्री आहे, जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत, त्यामुळे आपल्याला निधीची कमी पडणार नाही आणि आपल्या राज्याकडे बी जायची गरज नाही, एवढा निधी आपला डीपीडीसी मध्ये। त्यामुळे तुम्ही काम सुचवा, काम करा, त्यामुळे साहजिक आहे ज्याच्याकडे 15 रस्ते तो 2 गरम पोळ्या बाजूला काढून घेतो, दोन्ही भाजी काढून घेतो, तसं मी पण नेल्यावर थोडंसं आपल्या काढून घेणार नशिराबाद धरणगाव करता। सांगायचा अर्थ असा की या ठिकाणी आपण काम करू। इथे वेगवेगळ्या पक्षाचे लोक निवडून आले, त्यांना पण आम्ही सांगू तुम्ही निवडून आले, तुम्ही मनामध्ये ठेवू नका की आम्ही या पक्षातून निवडून आले आमचं काम नाही होणार, आम्ही तुमचेही काम करू। आम्हाला शहर बदलवायचं आहे, आम्हाला शहराचा जो कामाचा धडाका आहे तो तसाच तसा ठेवायचा आहे। आमचा विकास आमच्यापासून चालला गेला, अपक्ष उभा राहून गेला, निवडून आला आणि आता पुन्हा आमच्या गाडीमध्ये येणार। सांगायचा अर्थ असा की
या अशा या बोर्डेने आपली तिकीट कापायचा प्रयत्न केला, तोच उभा राहिला. इतकं कठीण आहे. तिथे फुका निवडून आला आमचा. म्हणजे योगायोगाने त्याच्यात प्रारब्धात होतं ते बरोबर निवडून आले, ज्यांच्या प्रारब्धात नव्हतं ते निवडून आले. नाही निवडून आले तर नाराज होण्याची गरज नसते, काम करायचं असतं म्हणतं. आता ते सुद्धा आमदारकीमध्ये 21 पराभूत झालो, बरोबर 5 वर्ष आपण फिरत राहिलो, लोकांच्या दरवाजे जात राहिलो. आणि यावेळेस सांगायला अभिमान वाटेल की विधानसभेमध्ये डॉक्टर साहेब म्हणजे लोकसभेमध्ये जे निगेटिव्ह होतं, मुस्लिम लोक आपल्याला मत देत नाही. यावेळेस 3 मुस्लिम बांधव आपले धनुष्यबाणाव आणि या ठिकाणी निवडून आले. आणि धरणगावमध्ये सुद्धा 2 मुस्लिम बांधव आपल्याकडून निवडून आले. ते सांगायचा अर्थ असा आहे की तो एक मतभेद होता. राज्याचं राजकारण वेगळं आहे, केंद्राचं वेगळं आहे, हे शहराचं आहे, गावाचं आहे, इथं आपल्याला एकाच ठिकाणी राहावं लागते. त्यामुळे एक सुंदर काम आपण आता करू. आता आपण 4 आजपासून घेतलेला आहे आणि पंकज भाऊने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कुठलाही मतभेद आपल्यामध्ये राहणार नाही. धरणगावची मिटिंग ज्याप्रमाणे आम्ही मागच्या काळात घ्यायचो, त्याच्या आदल्या दिवशी आपण पार्टी मिटिंग घ्यायचो. पार्टी मिटिंग मध्ये म्हणजे सगळ्या पक्षाचे उमेदवार नगरसेवक आपण बोलवायचो. ज्यांना वाटलं आपल्याकडून यायचे ते यायचे. त्याच्यामध्ये आपण उद्या काय विषय घ्यायचे, आपल्या शहरात काय केलं पाहिजे असं करायचो. आणि एका नगरसेवकाकडून आम्ही जेवण ठेवायचो. आज या नगरसेवकांकडनं उद्या या नगरसेवकांकडनं तुम्हाला 2-2 जेवण द्यावं लागतं, 3 द्यावं लागतं. त्यामुळे जेवण ठेवायचं. आणि या निमित्तानं दर महिन्याला 2 महिन्याला जी मिटिंग होते, त्या मिटिंग मध्ये आपल्या शहराचं काय करायचं आहे हा प्लॅन होतो. मग चर्चेमध्ये सगळे विषय दुसऱ्या दिवशी मांडण्यापेक्षा आदल्या दिवशी जर त्याचं मंथन केलं तर दुसऱ्या दिवशी मिटिंग अगदी सुरळीत पार पडते. तर मी पिंटू शेटला सांगेल की त्याच्यामध्ये आपण ही प्रथा इथे पाडली तर फायदा होईल. त्याच्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी पण 2-3 बोलले पाहिजे, म्हणजे कोणत्याही पक्षाचे असो. त्यांना वाटलं तर बसलं तर त्यांची सूचना घेतल्या, त्यांना त्यांच्या सूचना पण आपण घेतल्या पाहिजे की गावात. कारण की आपल्याला लोक आपला चेहरा सुंदर सांगतात, कारण आपण पदावर आहे. आपल्या मागे काय खराब होतं आपला कार्यकर्ता सांगू शकतो की भाऊ हे तुमचं चुकलं, तुमचं हे काम केलं असतं तर आपला फायदा झाला असता. गावातले लोक नाराज आहे, ती नालीच निघाली नाही, ती नाली फार खराब आहे, तुमचं लक्ष नाही, हे आपला कार्यकर्ता जिगरीने बोलू शकतो. कारण ते तुमच्याकरता मेहनत केली आहे, तुमच्याकरता तो दारोदार बंद भागात फिरलाय. तर मला तरी असं वाटतं की ह्या पद्धतीने जर आपण चालवलं एकदम सुरळीत काम चालेल. तुम्हाला पैशाची बिलकुल कमतरता पडणार नाही याची खात्री मी आपल्याला. कामाची चिंता नाही, त्यामुळे बिंदास आपण काम करा. आताच मला वाटतं 4 कोटीचा आलेला आहे, कितीच आहे त्याला सही करणार मी 16 तारीख म्हणून थांबलोय. पहिलाच गल्ला 4 कोटी होणी नाही त्याच्यामुळे आता पहिले 4 कोटी आता आपण रिलीज करणार 16 तारखेला. आज आचारसंहिता म्हणून ठीक आहे, 16 तारखेला आपण रिलीज करणार. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. फक्त हात जोडून विनंती आहे, नगरसेवकांनी कधी कॉन्ट्रॅक्टर होऊ नका. मला धरणगावमध्ये तो फार त्रास झाला. आमचे नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झाले. कॉन्ट्रॅक्टर होऊ नका. चांगली पैशाची नेमा, चांगल्या एजन्सीच्या हाताने काम करा, त्याचा फायदा होतो. आता आम्ही त्या ठिकाणी चांगली एजन्सीच्या थ्रू टीव्ही सुरू केल्यामुळे आम्हाला लोकांनी सुद्धा आशीर्वाद दिला. मला तरी असं वाटतं की आपण ते प्रत्यय पाळाल. आणि मला खात्री आहे की आपण या शहराचा विकास करण्याकरता विकास कुठून आला बघा 2-2 विकास येईल. हो, तर मला खात्री आहे की आपण सगळेजण त्या माध्यमातून काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं जे काही सहकार्य लागेल ते अर्धरात्री आपल्याकरता तयार आहे. असं तुम्हाला कधी वाटलं नाही की मी मंत्री असं काही नशिराबाद का सांगू शकत नाही. भाजपचा कार्यकर्ता असू दे, शिवसेनेचा असू किंवा इतर पार्टीचा असू दे, मला कधी त्या गोष्टीचा फरक पडला नाही. छोटा मोठा मी माणूस आला असेल त्याचा आपण शांततेने ऐकून घेतलं, त्याचं काम करण्याचा प्रयत्न केला. आज इथं फायर फायटरची गाडी नवीन आली, त्या ठिकाणी छोटी गाडी आता आपण बसवलं की मोटरसायकल आपण फायर फायटरची मागवली. या ठिकाणी बिल्डिंग्स आपल्या समोर उभे आहेत. गावातल्या मंदिरांची कामं असतील, मस्जिदांची कब्रस्तानाची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील ते आपण केलेली आहे. आणखी जी राहिली ती आपण करू. पण आता आपण सगळ्यांनी एकजुटीने सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. फक्त आता गट तर आपण स्थापन केला. आज आपलं धरणगावचा आपण गट स्थापन करायला गेलेला आहे. तर माझी विनंती असेल की आपण गट लवकरात लवकर स्थापन करावा. शिवसेनेचा गट शिवसेना करेल, भाजपचा गट भाजपने करावा. दोघांनी आपले पद निवडावे जेणेकरून ते 20 पद होऊ शकतील. त्या तांत्रिक अडचणी नंतर
आणि तर आपल्या लक्षात येत नाही, पण आपण त्या केल्या पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. तर भाजपच्या नगरसेवकांनी एकत्रित बसून आपला गटनेता निवडावा, शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांनी बसून आपला गटनेता निवडावा आणि तत्वच निवडावा. एमआयएम वाले 2 जण आहेत, तुमच्यामध्ये बी तुम्ही गटनेता निवडा. अपक्षवाल्याला काही गरज नाही, ती आमच्यामध्ये आहे. त्यांचंही आपण त्यांना गट स्थापन करता येणार नाही. एका माणसाला आपण 2-3 जण अपक्ष म्हणून सुद्धा आपण गट स्थापन करू शकतात. तर आपण तसं जर करून घेतलं तर टेक्निकली ते चांगलं आहे. तर तुम्ही आप वकील होते किंवा आपू बोलले की होतं तिने. त्यामुळे मला तरी असं वाटतं की या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करावा. असं डोक्यात ठेवू नका की आपण भाजपचे वेगळे आणि शिवसेनेचे वेगळे, राष्ट्रवादीचे वेगळे, अमुक पक्षाचे वेगळे. आपण नशिराबाद कर, बस हे डोक्यात करा. आणि नशिराबाद कर, आम्ही काम करणार, बस हे डोक्यात ठेवा. इलेक्शन हो गया, चुनाव खत्म हो गया, बात खत्म हो गई. त्यामुळे गणेश चव्हाण उद्या आले त्यांना चहा पाहिजे, काय फरक पडत नाही. आपण हे विसरायचं असतं. राजकारणामध्ये विसर्गाठी ठेवायची, प्रवासासारखं जगायचं. मागचा रस्ता गेला, नवीन रस्ता पाहत राहा. हे जीवनामध्ये जर ठेवलं तर माणूस निश्चितपणाने पुढे जात असतो. आपल्या सगळ्यांचे खूप आभार. वेळात वेळ काढून आम्ही सगळेजण आलो आणि आपण खूप आमचाही सत्कार केला. काही वेळ मला वाटलं की 20-15 कॅबिन मध्ये बसलेलं काय सुंदर कॅबिन नगराध्यक्षाची या ठिकाणी आहे. आपल्या सगळ्यांचे खूप आभार. काही दिवसानंतर आता कॉर्पोरेशनचं निवडणूक लागेल. ऐसी ही हर ताजा और भरोसेमंद खबर के लिए खानदेश टुडे न्यूज को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और अपनी राय कमेंट में जरूर लिखें। धन्यवाद।